7 सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे आणि हे भारतात संपूर्णपणे दिसणार आहे। पण अशात गर्भवती महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी, काय करावं काय करू नये या संबंधित चला सविस्तर जाणून घेऊया। नंबर 1, ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी सुई, कात्री, चाकू यांसारख्या वस्तूंचा वापर करणं टाळा। अशा वस्तूंचा वापर किंवा स्पर्श अशुभ मानला जातो आणि त्यामुळे आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता असते। नंबर 2, गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण थेट पाहू नये। ग्रहणाच्या काळात चंद्राच्या किरणांना अशुद्ध मानले जातं, जे गर्भात असलेल्या बाळावर वाईट परिणाम करू शकते। नंबर 3, ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी शक्यतो घराबाहेर पडू नये। नंबर 4, ग्रहणाच्या वेळी अन्न बनवणं आणि ते ग्रहण करणंही टाळावं। असं मानलं जातं की ग्रहणामुळे अन्न दूषित होऊ शकतं, ज्यामुळे गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। नंबर 5, घरात आधीपासून तयार अन्न असेल तर त्यात तुळशीची पानं घालून ठेवावी। तुळशी अन्न शुद्ध ठेवण्यास मदत करते। शिवाय गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात शांतीनं घरात राहावं आणि धार्मिक मंत्राचे जप करावे। हनुमान चालीसा, गायत्री मंत्र यांचा उच्चार करणंही शुभ मानलं जातं। ग्रहण संपल्यावर पवित्र जलानं स्नान करावं, शक्य असल्यास गंगाजल वापरावं। शिवाय स्वच्छ नवीन वस्त्र परिधान करावेत। ग्रहण संपल्यावर दान धर्म करावे, ज्यामुळे शुभ फळ प्राप्ती होते असं सांगितलं जातं।